मॉर्निंग ऑल स्टुडंट. आपण बघत आहोत पेपर 4 राजकीय समाजशास्त्र आणि त्यामध्ये आपलं युनिट 3 राजकीय संस्कृती आणि राजकीय सामाजिकरण हे चालू आहे. त्यामध्ये मागच्या भागामध्ये आपण राजकीय सामाजिकरणाचे महत्त्व हे बघितलेलं आहे. तर राजकीय सामाजिकरणाचे महत्त्व कशा पद्धतीने आहे आणि राजकीय सामाजिकरणाचे महत्त्व नेमके कसे हे आपण मागच्या भागामध्ये बघितलं आहे. म्हणजे राजकीय सामाजिकरणाचे महत्त्व कशासाठी आहे तर राजकीय स्थैर्य टिकवण्यासाठी, त्याचबरोबर राजकीय प्रक्रियेत सहभागी होण्यासाठी, त्याचबरोबर अधिसत्तेसाठी आणि राजकीय व्यवस्थेजनक सत्ता असेल व त्या सत्तेला अधिमान्यता प्राप्त होण्यासाठी, त्याचबरोबर नेतृत्व निर्मितीसाठी, वर्तनाला योग्य दिशा मिळवण्यासाठी, अनावश्यक विचारांच्या समाप्तीसाठी आणि राजकीय सहभागासाठी या सगळ्या गोष्टी जर घडून यायचं असेल तर त्यासाठी राजकीय सामाजिकरण हा फार महत्त्वाचा म्हणजे राजकीय सामाजिकरण महत्त्वाचे ठरत असते. तर ह्यामध्ये राजकीय संस्कृतीचा एक म्हणजे स्वतःला राजकीय संस्कृती एक व्यक्तीला स्वतःला त्याच्यामध्ये अंगीकृत करून घ्यावी लागते. त्याच्यामध्ये काही नवीन विचार असेल, आचार असेल, याच्यामध्ये त्याला बदल करावा लागते आहे. आणि हे जे काही राजकीय संस्कृतीचे जे आचार आहे, विचार आहे, प्रत्येक व्यक्तीला प्रत्येक सामाजिकरणाच्या पद्धतीने शिकवल्या जात असतात. तर यामध्ये आज आपण बघणार आहोत राजकीय सामाजिकरणाचे साधने. आता सामाजिकरणाचे महत्त्व तर आपण बघितलं. नेमकं सामाजिकरण कशा प्रकारे केल्या जाते, राजकीय सामाजिकरण कशासाठी आवश्यक आहे आणि मग ते जेव्हा होत असतात तर मग ते कशाच्या माध्यमातून होते. एक राजकीय सामाजिकरणाचे महत्त्व जे काही आहे आणि तेच राजकीय सामाजिकरण कसे घडवून आणले जाते, त्याचे नेमके साधन काय ते आजच्या भागामध्ये आपण बघूया. तर व्यक्तीला मिळालेले राजकीय ज्ञान हे कोणकोणत्या माध्यमातून मिळत असते आणि त्याचबरोबर राजकीय घटना ज्या राजकीय माहिती देतात विविध दृष्टिकोनातून व्यक्तींना मिळतात. सामाजिक संस्था असेल, शैक्षणिक संस्था असेल, त्याचबरोबर धार्मिक संस्था असेल, त्याबरोबर सामाजिक संस्था असेल, राजकीय संस्था असेल, सुसंचन व दळणवळण साधने असेल, याद्वारे राजकीय घटकांना विविध दृष्टिकोनात व्यक्तीपर्यंत ह्या पोहोचवल्या जात असतात. त्यामध्ये शिक्षण संस्था असतील किंवा अनेक राजकीय संस्था आहेत. म्हणजे व्यक्तीला राजकीय क्षेत्रातील ज्ञान ज्या माध्यमातून दिल्या जाते त्याला राजकीय सामाजिकरणाचे साधन सुद्धा आपण म्हणूया. साध्या आणि सरळ भाषेमध्ये आपण समजल्या जातं. तर सर्वात आधी राजकीय सामाजिकरणाचं ज्ञान देणारं सगळ्यात महत्त्वाचं केंद्र म्हटलं तर पहिलं आहे कुटुंब. कारण कुटुंबामध्येच हा म्हणजे मुलांचं कुटुंबामध्ये हा सगळ्यात महत्त्वाचा शिक्षक असतो. कारण मुलं हे कुटुंबातूनच सगळ्या गोष्टी शिकत असतात आणि त्याच्यानंतर मग शाळा, संस्था या सगळ्या गोष्टी येत असतात. पण सगळ्यात आधी मुलाला कुटुंबातूनच काही प्रश्न ह्या समोर जावं लागते आणि तिथूनच त्याला काही माहिती मिळत असते. तर कुटुंबाच्या माध्यमातून मुलाला राजकीय समाजशास्त्राची सुद्धा माहिती काही प्रमाणात दिल्या जाते. तर बाल या अभ्यासकाच्या मते असं म्हणणं आहे की बालक प्रथम कुटुंबातच येतो आणि सत्ता, संबंध व अधिकार याची जाणीव प्रथम त्याला त्याच्या कुटुंबामध्येच होते. कारण काय तर आपल्याकडे पितृसत्ताक कुटुंब पद्धती आहे आणि कुटुंबामध्ये वावरत असताना कुटुंबामध्ये कोणाचं वर्चस्व कोणतं आणि कोणाचं वर्चस्व किती हे या कुटुंबातून बालक किंवा कुटुंबाचे व्यक्ती हे शिकत असतात किंवा तो बालक शिकत असतो. म्हणजे त्याला एक अशा प्रकारे वडील हे सत्ताधारी पक्ष म्हणून आपल्या कुटुंबावरती सत्ता गाजवणारे एक वडील हे प्रभावशाली व्यक्ती त्याला दिसत आहेत. त्याच्यातून त्याला राजकारण म्हणजे सामाजिकरणाची, राजकीय पक्षाची किंवा राजकीय क्षेत्राची ही काही प्रमाणामध्ये ज्ञान त्याला कुटुंबातून मिळल्या जाताना आपल्याला सुद्धा दिसते आहे. तर त्यामुळे काय तर कुटुंब हा एक राजकीय सामाजिकरणाचा सगळ्यात महत्त्वाचा पहिलं घटक आहे. त्याच्यानंतर दुसरं पॉईंट आहे मित्रमंडळी. तर साधारणतः मित्र परिवारात वयाचे अंतर फार नसते आणि त्यामुळे त्यांच्या समानता असते. त्यांच्या स्वाभाविक विचार असतील, विनिमय असेल, तर ह्या सगळ्या गोष्टी या मित्रमंडळीमध्ये होताना दिसते आहे. मोकळीक चर्चा व्यक्तीला प्रभावित करीत असते आणि किशोरावस्थेत शाळेतील मित्रपरिवाराच्या विचारांचा परिणाम प्रभावी असतो. म्हणजेच काय तर शाळेत एक जसं कुटुंबाचा प्रभाव बालकावरती होत असते त्याचप्रमाणे
किशोरावस्थेमध्ये मित्रांना म्हणजे मित्रमंडळीच्या सान्निध्यातून त्यांच्यावरती जो काही प्रभाव पडतो आहे, चर्चेतून असेल, सुसंगतपणा म्हणजे विचार आचार देवाणघेवाण होत असते आणि त्याचा जो प्रभाव आहे तो चांगल्या प्रकारे त्या मित्रांच्या स्वरूपातून आपल्याला पडताना दिसते आहे. प्रत्येक मुलगा किंवा मुलगी एक समवयस्क गटाचा किंवा मित्राचा अनौपचारिक गटाचा स्वाभाविक सभासद असतो आणि असं कुठलाही व्यक्ती नाही की त्याला मित्र नाही किंवा मुलगी नाही की तिला मैत्रीण नाही आणि त्या सगळ्या म्हणजे एक तो सभासद किंवा त्या एक गटाचा म्हणजे सभासद बनून ते असतात आणि त्याच्यातून औपचारिक गटाचा स्वाभाविक सभासद त्याला मिळालेलं असतं आणि या गटातून मुलामुलींचे संबंध मोठ्या प्रमाणात प्राथमिक स्वरूपाचे व सक्तीचे केले जाते, जिथे समन्वयक राजकीय सामाजिकरण होते आणि समन्वयक ज्यांचे राजकीय सामाजिकरण झालेले असते अशा व्यक्तीमध्ये बहुमताच्या निर्णयास मान्यता देणारी प्रवृत्ती दिसून येत असते. म्हणजे अशा वेळेस काय होते की मित्रमंडळीच्या सानिध्यातून सुद्धा राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया होताना दिसते आहे. जर 2 किशोरवयातील किंवा 4 मित्र एकत्र म्हणजे जसं शाळेची मित्रमंडळी एकत्र असतात आणि त्यांच्यात विचार आचार हे देवाणघेवाण होत असते आणि त्याच्यामुळे त्यांच्या त्या विचारावरती जास्त प्रभाव पडतो आहे. एकाच वयाचे असल्यामुळे फार काही अंतर पण आपल्याला दिसत नाही आणि त्याच्या विचारातून किंवा आचारातून तर अशा गोष्टीतून ही राजकीय सामाजिकरणचा अध्ययनही केल्या जाते आणि त्यांना ज्ञानही मिळवल्या जाते. तर अशा याच्यातून सुद्धा आपल्याला फार मोठ्या प्रमाणामध्ये राजकीय सामाजिकरण होताना दिसते आहे. त्याच्यानंतर आहे तिसरं पॉईंट, शिक्षण संस्था. तर राजकीय सामाजिकरणाचा हा एक महत्त्वाचा घटक आहे शिक्षण संस्था. या शिक्षण संस्थाद्वारे सुद्धा राजकीय सामाजिकरणाचे धडे आपल्याला देताना दिसते आहेत. तर नेमकं कशा प्रकारे हे धडे देत आहेत तर त्याच्यामध्ये आहे शिक्षण संस्थेत शाळा आहे, महाविद्यालय आहे, विद्यापीठे आहे, प्रशिक्षण केंद्रे आहे, त्याचबरोबर ग्रंथालय आहे इत्यादींचा समावेश या शिक्षण संस्थेमध्ये होताना दिसते आहे आणि त्या शिक्षण संस्थेमधून होणारे राजकीय सामाजिकरण सर्वात प्रभावशाली असतात आणि सर्वात प्रभावशाली होतच असतात. कारण शिक्षण संस्थेमधून जे काही राजकीय सामाजिकरणाचे धडे दिले जाते ते सगळ्यात जास्त आणि प्रभावशाली ठरत असतात. तर विद्यापीठ असेल, महाविद्यालयातील आपापल्या ताब्यात ठेवण्याचा प्रयत्न म्हणजे विद्यापीठामध्ये सुद्धा राजकीय प्रभाव आपल्याला पाहायला मिळतो आहे. जर त्यांच्यामध्ये विद्यापीठ प्रतिनिधी निवडायचा असेल किंवा विद्यापीठातलं कार्यकर्ता निवडायचा असेल तर अशा वेळेस सुद्धा राजकीय नेतृत्व आपल्याला विद्यापीठामध्ये दिसते आहे आणि त्याच्यातूनच राजकीय सामाजिकरणाची सुरुवातही आपल्याला महाविद्यालयातून म्हणजे प्रत्यक्षात आपल्याला बघायला मिळते किंवा ती होताना दिसते आहे. त्यामुळे ही एक महत्त्वाची संघटना आहे किंवा एक संस्था आहे जी राजकीय सामाजिकरणाचे चांगल्या प्रकारे आपल्याला ज्ञान दिल्या जाते किंवा सगळ्यात चांगलं साधन म्हणू शकू आपण की राजकीय सामाजिकरणासाठी शिक्षण संस्था. तर त्याचबरोबर सामाजिक अध्ययन सुद्धा प्राप्त केले जाते आणि त्याचबरोबर शाळेतील पाठ्यक्रम तर सरळ राजकीय सामाजिकरण असतात. कधी कधी तर प्रत्येक महाविद्यालयामध्ये राजकीय शिक्षणाचा एक विशिष्ट विषय असतो आणि तो विषयाद्वारे राजकीय शिक्षणाचा विद्यार्थ्यापर्यंत त्यांना त्या राजकीय क्षेत्राचं पुरेपूर ज्ञान हा दिला जातो आहे. त्यामुळे राजकीय क्षेत्रामध्ये किंवा राजकीय सामाजिकरणामध्ये हा शिक्षण संस्था हा फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रभावशाली घडताना दिसते. त्यानंतर चौथं पॉईंट आहे राजकीय पक्ष. तर राजकीय सामाजिकरण करणे हाच राजकीय पक्षाचा सत्तेचा कार्यक्रम असतो आणि अशातच अनेक गुंतागुंतीचे प्रश्न राजकीय पक्षामुळेच लोकांना माहीत होतात. हे प्रश्न सांगताना राजकीय पक्ष त्या पक्षाच्या संदर्भात त्यांची भूमिका सांगतात. त्यांची भूमिका कशी योग्य आहे हे सांगून ते राजकीय सामाजिकरण करीत असतात. ज्या देशात सर्वंकष राजकीय सामाजिक व्यवस्था आहे त्या देशात बहुतेक एकच पक्ष असतो. तो राजकीय पक्ष सर्व पातळीवर राजकीय सामाजिकरण करीत असतो आणि तर राजकीय पक्षाद्वारे सुद्धा राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया आपल्याला घडताना दिसते. तर राजकीय पक्ष आपल्याकडे कोणते असेल तर जनता दल आहे, काँग्रेस पक्ष आहे. तर अशा जे काही पक्ष आहेत त्या पक्षाच्या माध्यमातून समाजामध्ये राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया राबवताना आपल्याला दिसते. प्रत्येक पक्ष हा आपल्या बाजूने राजकीय सामाजिकरणाची भूमिका ही मांडत असतो किंवा ती जनतेपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करीत असतो. त्यामुळे राजकीय पक्ष हा एक राजकीय सामाजिकरणाचं साधन म्हणूया किंवा चांगल्या प्रकारे हा आपलं राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया ही समाजामध्ये घडवताना दिसते आहे.
त्याच्यानंतर आहे जनसंपर्काचे साधने. या जनसंपर्काचे साधनामध्ये रेडिओ आहे, दूरदर्शन आहे, टी व्ही आहे, टेलिग्राम आहे. तर या माध्यमातून सुद्धा राजकीय सामाजिकरण आपल्याला होताना दिसते. सततच्या राजकारणातल्या घडामोडी ह्या 24 तास आपल्याला न्यूजमध्ये, टी व्हीवरती दाखवत असतात. त्याच्या माध्यमातून कुठल्या पक्षानं काय केलं किंवा देशातलं राजकारण कसं चाललेलं आहे, काय चाललं आहे, हे आपल्याला घरबसल्या सगळं माहिती बघायला मिळते. आणि त्याच्यातून म्हणजे कुठल्या नेत्यांचा कसा प्रभाव आहे, कुठल्या नेता समाजाबद्दल कसं वागत आहे, ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला दूरदर्शन आहे, टी व्ही आहे, यांच्या माध्यमातून स्पष्ट दिसते आहे. आणि त्या माध्यमातून आपल्याला समाजामध्ये राजकीय सामाजिकरणाची ही भूमिका घडताना दिसते आहे. तर अशा प्रकारे हे जे काही जनसंपर्क साधने आहेत ते राजकीय सामाजिकरणामध्ये फार मोठा मोलाचा वाटा पार पाडताना दिसते आहेत. तर ज्या देशामध्ये शिक्षणाचे प्रमाण अधिक आहे त्या देशात या साधनाचा परिणाम राजकीय सामाजिकरणात अधिक प्रभाव असतो. तर हे साधने कधी प्रभावशाली होऊ शकतात? ज्या देशामध्ये शिक्षणाचा प्रभाव जास्त प्रमाणामध्ये आपल्याला दिसेल त्या देशामध्ये या जनसंपर्काच्या साधनाद्वारे राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया ही फार मोठ्या प्रमाणामध्ये होताना दिसते आहे. जर अशिक्षितपणा असेल किंवा अशिक्षित नागरिक ज्या भागात असतील त्या भागात ही राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया ही मंदावलेली आपल्याला बघायला मिळेल. पण ज्या देशामध्ये शिक्षण व्यवस्था ही फार मोठ्या प्रमाणामध्ये चांगली सुधारलेली आहे किंवा पूर्ण देश हे सुशिक्षित आहे अशा ठिकाणी राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया जनसंपर्काच्या साधनातून फार मोठ्या प्रमाणात होताना आपल्याला दिसते आहे. तर त्यानंतर आहे 6वं पॉईंट, शासन किंवा सरकार. तर शासन आणि सरकार यांच्या माध्यमातून सुद्धा आपल्याला राजकीय सामाजिकरण होताना दिसते आहे. तर सरकार राजकीय सामाजिकरणाचे प्रमुख साधन आहे. तर साम्यवादी किंवा सर्व पक्षवादी शासन व्यवस्थेत शासनाचा प्रत्यक्ष राजकीय सामाजिकरण करीत असतो. यासाठी सरकार शिक्षण संस्था हे प्रसार माध्यमांचा वापर करीत असतो. त्याचबरोबर लोकांच्या गणितांची विचारसरणी उरवत असते. आणि याचबरोबर राजकीय अन्य साधने सुद्धा ते चालवत असते. त्याचबरोबर प्रभावशाली राजकीय सामाजिकरण हिटलरने जर्मनीत व मुसोलिनी यांनी इटलीमध्ये केलेली आहे. जर सगळ्यात जास्त प्रभावशाली राजकीय सामाजिकरण कुठे होत असेल तर ती जर्मनी आहे असं हिटलरचं म्हणणं आहे की सगळ्यात जास्त राजकीय सामाजिकरण हा जर्मनीमध्ये होत आहे. तर अशा प्रकारे हा एक महत्त्वाचा घटक आहे शासन किंवा सरकार. म्हणजे सरकारच्या माध्यमातून सुद्धा राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया घडताना दिसते. त्यानंतर अनुभव, प्रतीके आणि किंवा चिन्हे. तर अनुभवात देखील राजकीय सामाजिकरण होत असते. जसं की 1947 ते 1977च्या अनुभवाने भारतीय जनतेस लोकशाही मूल्याबद्दल किंवा लोकांशी जीवन पद्धतीबद्दल निश्चित आदर वाढलेला आहे. जर संप, निदर्शने, हिंसाचार केल्याशिवाय शासन मागण्या विचार करीत नाही. या अनुभवामुळे भारतात सुरुवातीलाच या मागण्याचा अवलंब केला जातो. पूर्वी पक्ष सारखेच आहेत असे मत भारतवासियांचे नव्हते, परंतु आज मात्र तसेच मत अनुभवाने झालेले असते. म्हणजे अनुभवाने सुद्धा राजकीय सामाजिकरण मी ज्याप्रमाणे म्हटलं की तुम्हाला जशी सामाजिकरणाची भूमिका जसं सामाजिक संस्कृती एका पिढीकडून दुसऱ्या पिढीकडे हस्तांतरित होताना दिसते त्याचप्रमाणे राजकीय संस्कृतीमध्ये सुद्धा आपल्याला बदल होताना दिसते आहे. तर त्या अनुभवानुसार जसजसं अनुभव हे वाढत जाईल म्हणजे 1947चं राजकारण कसं होतं आणि आता 1920चं राजकारण कसं आहे आणि याच्यामध्ये काय बदल झालेला आहे हा अनुभवानुसार आपल्याला सांगता येईल. आणि या अनुभवानुसार राजकीय सामाजिकरणाची फार चांगल्या प्रकारे प्रक्रिया आपल्याला दिसते आहे. तर हा एक महत्त्वाचा पॉईंट आहे. त्याच्यानंतर प्रतीके किंवा चिन्हे. तर राजकीय सामाजिकरणाची प्रतीकेची भूमिका ही एक महत्त्वाची आहे. प्रत्येक प्रतीक इतिहासातील महत्त्वाच्या घटनाचे अपत्य असते. त्या घटकाचा अर्थ या प्रतीकाकडून व्यक्त होत असते आणि प्रतीकाद्वारेच मूल्यांचे, घटनांचे, सगळ्यांचे राष्ट्रीयत्व ध्वज असेल, राजकीय पक्ष असेल
आणि त्याचबरोबर विशिष्ट रंग या सर्व प्रतिकूलता राजकीय संदेश दिला जातो. म्हणजे जसं आपल्या राष्ट्राबद्दल किंवा आपल्या देशाबद्दल आदर करायचं असेल तर जसं प्रत्येक देशाची राष्ट्रीय प्रतीके किंवा राष्ट्रीय मूल्य हे ठरलेले असतात. जसं आपलं राष्ट्रीय गीत आहे, आपले राष्ट्रीय ध्वज आहे. तर ह्या ज्या काही घटका घडलेल्या म्हणजे ठरलेल्या असतात, याच्यावरती प्रत्येक नागरिकाला हा आदर असतो आणि यामुळे सुद्धा राजकीय सामाजिकरणाची प्रक्रिया आपल्याला घडताना दिसते. तर अशा प्रकारे हे राजकीय सामाजिकरणाचे साधने जवळजवळ 9 साधने आहेत. तर हे आपले राजकीय सामाजिकरणाचे साधने इथे स्पष्ट होत आहे आणि त्याचबरोबर आपला युनिट 3 हा सुद्धा इथे समाप्त होत आहे. याच्यानंतर आपण प्रकरण 4 अभिजित सिद्धांत आणि शक्तीचे विवरण हे पुढच्या व्हिडिओद्वारे आपण स्पष्ट करणार आहोत.